हे गाईज गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. तर आज वार आहे रविवार आणि आज आम्ही निघतो आहे जाण्यासाठी मावशीकडे. कालच जाणार होतो शनिवारचं, पण माझी तब्येत अचानक खराब झाली. ते सर्व तुम्हाला नंतर डिटेलमध्ये सांगेल, त्यामुळे एक दिवस लेट झालं जाण्यासाठी. तर आज आम्ही निघतो आहे आणि आता चाललो आहे आम्ही स्टॉपवर. तर जसं जसं होईल तुमच्यासोबत शेअर करेल पुढे काय काय झालं आहे तेही तुम्हाला सांगेल. तर काय झालं होतं माझ्यासोबत काय नाही सर्व काही नंतर डिटेलमध्ये सांगेल. तर गाईज आता स्टॉपवर बसलेलो आहोत. केव्हाची वाट बघतोय बसची, पण बस काही यायचं नाव घेत नाही आहे आणि खूप बोर झालेलो आहे. जवळजवळ अर्ध्या तासापासून आम्ही इथे स्टॉपवर बसलेलो आहोत. सर्वांच्या बस येत आहेत पण आमची बस येत नाही आहे. किल्ल्याही खूप जास्त बोर झाला आहे, खूप जास्त परेशान झालो आहे आम्ही सर्वचे सर्व. बघू आता बस कधी येते, जसं होईल तसं तुमच्यासोबत करेल मी शेअर. तर गाईज, जेव्हा मी तुम्हाला अर्धा तास सांगितला त्यानंतर आम्ही 2 तास ह्या स्टॉपवर बसलेलो होतो, तरीही बस येत नव्हती. कारण त्या दिवशी इलेक्शन होतं म्हणून थोडासा बसचा शॉर्टेज होता. पण त्यानंतर आम्ही ठरवलं की आता डायरेक्टली घरी जायचं आणि नेक्स्ट डे सकाळीच निघायचं लवकर. पण मावशी वाट बघत होती, मावशीच्या मुली वाट बघत होत्या, म्हणून एक जीव तिथेच थांबावंसं वाटत होतं आणि दुसरं वाटत होतं की घरी जावं. पण काही नाही, आम्हाला बस भेटली लगेच. 5 मिनटात बस आली आणि मग आम्ही बसलो मस्त. बसने गेलो शिरपूरपर्यंत, तिथून आम्ही गेलो ऑटोने आणि आम्हाला जवळपास संध्याकाळ झाली होती. आणि हा संध्याकाळचा निसर्ग गावाकडचा इतका सुंदर होता. गावाकडे गेलं की खरंच खूप छान वाटतं. आणि इथे उतरून आम्ही पायी पायी जात होतो मावशीच्या घरी. आणि हे मी तुम्हाला आधी दाखवलेलं आहे. माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळेस मावशीच्या मुलाचं लग्न होतं, तो व्लॉग मी अपलोड केलेला आहे चॅनलवर. तेव्हा मी हे घर वगैरे सर्व दाखवलं होतं. आणि बाबूच्या मावश्या बघा किती खुश आहेत त्याला बघून. आत्ता कुणी जास्त माझी वाट बघतच नाही, सर्व वाट बघतात ती त्याचीच, की तो कधी येईल आणि कधी भेटेल. तर हे असं सर्व काही. तर अशा प्रकारे आम्ही पोचलो. त्यानंतर बघा इथे सर्वजण गप्पा मारत होते आणि मावशीची मुलगी बनवत होती जेवण. तर खिचडी बनवत होती ती जेवणामध्ये आणि अजून बरंच काही बनवलं होतं तिने. तर इथं मी थोडंसं शूट घेतला तिचा जेवण बनवताना. इतकं चविष्ट जेवण बनवत होती आणि खरंच आम्ही तिथे गेल्यावर काहीच काम नाही करत, सर्व काही ते आवरून घेतात. मला बोलतात तू बैस आराम कर आणि मस्त आयतं खायला देतात. खरंच माहेरकडचं जीवन खूप छान असतं. आणि दुसरी मावशी इथे बाळाला सांभाळत होती. 2 दिवस आमचे तिथं कसे गेले ते मला कळलंच नाही. तर खूप छान वाटत होतं. गावाकडे जायला मला खूप आवडतं, मामाच्या गावालाही जायला आवडतं, खेडेगावातच जायला मला खूप आवडतं. एवढं छान वाटतं. उन्हाळा असून तिथे जाणवत नव्हता की उन्हाळा आहे म्हणून. एवढं सुंदर तिकडे निसर्ग होता आणि खूप छान वाटत होतं. शेतात जाण्याचंही आमचं प्लॅनिंग होतं, पण ती वेळ आलीच नाही. गप्पांमध्येच आमचे 2 दिवस भरकन निघून गेले आणि समजलंच नाही की केव्हा आमची जाण्याची वेळ झाली. म्हणून मग आम्ही शेताकडे गेलो नाही. नाहीतर इथून निघण्याच्या आधीच माझ्या मनात होतं की शेताकडचा निसर्गही तुम्हाला दाखवेल, माझ्या मावशीची शेती तुम्हाला दाखवेल. पण सॉरी, मी तिकडं नाही जाऊ शकले. लग्नाच्या वेळेसही हा प्लॅन माझ्या डोक्यात होता, पण तेव्हा पण नाही मी गेले. हे होतं नेक्स्ट डे मॉर्निंग आणि इथे बघा चाललेलं बाबूला जेवण भरवण्याचं काम. आणि दुपारच्या वेळेला अंघोळ वगैरे करून बाबा त्याची तयारी करून देत होते. मावशीसोबत जायचं होतं त्याला बाहेर. ही होती रात्रीची वेळ आणि आम्ही मस्त बसलो होतो सर्वजण गप्पा मारत, कारण आम्हाला नेक्स्ट डे मॉर्निंग निघायचं होतं. तर मग आम्ही सर्व इकडच्या तिकडच्या गप्पा, एवढ्या गप्पा मारल्या, गप्पा संपत नाही. आम्हाला सकाळचे 4 वाजले लिटरली गप्पा मारत मारत. रात्री बसलो आम्ही काहीतरी 11 वाजता, तर सकाळचे 4 वाजून गेले आणि 4 वाजता आम्ही झोपलो आणि लगेच उठलो 6 वाजता. असंच रुटीन तिथं चाललेलं. त्यातच माझी तब्येत खराब झालेली थोडीशी. आणि इथे बघा बहिणी बहिणींचं प्रेम कसं असतं ना, आम्ही पण तसंच आमचं प्रेम आहे सर्व बहिणींचं आणि ह्या बहिणींचंही तसंच आहे. यांच्यापासून आम्हाला शिकायला मिळालेलं की बहीण भावांचं प्रेम कसं असतं आणि आजही ते आमच्यामध्ये खूप छान प्रकारे जिवंत आहे आणि खूप छान वाटतं आम्हाला सगळ्यांना एकत्र आल्यावर. आता पुन्हा एकदा लग्न आहे तेव्हा आम्ही सर्व एकत्र येणार, तेव्हाही तुम्हाला आमची फॅमिली पूर्ण बघायला मिळेल. इथं तरी मी वेगवेगळी गेलेली आहे प्रत्येक मावशीच्या घरी, म्हणून इथं तुम्हाला वेगवेगळा ब्लॉग दिसेल, पण लग्नाच्या वेळेस सर्व आम्ही एकत्र राहू. तर ही इथे झाली होती मॉर्निंग आणि आमची वेळ झाली होती इथे निघण्याची. हा दिवस नकोसा वाटतो, ते मला माहेरून यायचं असो, मामाच्या घरून यायचं असो, नाहीतर माझ्या मावशांच्या घरून, पण मला हा दिवस नकोसा वाटतो की जाण्याचा दिवस यायला नको.
आणि इथे मावश्या बघा बाबूला सोडत नव्हत्या, त्यांचं पण तर प्लॅनिंग जो आहे तो आमचा आधीच ठरलेला होता की ह्या मावशीकडे जाऊन मग दुसऱ्या मावशीकडे मला जायचंच होतं. आणि माझी मम्मी ही मी जेव्हा निघते तेव्हाच ती निघते, म्हणून म्हटलं चला बहिणींची भेट व्हायला हवी, म्हणून मीही हा मोठा प्लॅन केला की नाही मला जायचं आहे. माझी एवढी तब्येत खराब होती पण मी गेली माझ्या मम्मीला तिच्या बहिणींना भेटण्यासाठी, कारण माझ्या मावशीची तब्येत बरी नव्हती लास्ट टाईमला. आम्ही सर्व टेन्शनमध्ये होतो, म्हणून मी ह्यावेळेस ठरवलेलं की जशी जाईल तशी मी आधी मावशांना भेटेल आणि मामा जे आहेत माझे तर ते मला स्वतः येऊन भेटून जातात, म्हणून मी ह्यावेळेस प्लॅन केला नव्हता मामाकडे जाण्याचा. माझ्या मावश्या खूप दूर असतात, मामा खूप जवळ असतात, तर ते येऊन मला भेटून जातात, म्हणून मग मावशांना भेटायचं राहून जातं. तर मी ह्यावेळेस ठरवलेलं की मी त्यांना आधी भेटायला जाईल. तर म्हणून आणि मम्मी पण माझी अशी निघत नाही, एवढ्या रडतात त्या बहिणी एकमेकांना भेटल्या की, आणि म्हणजे निघाल्यावरही तसंच रडतात. म्हणून मग आता मी जर गेली नसती तर त्यांची भेट डायरेक्टली लग्नात झाली असते आणि लग्नानंतर माहीत नाही त्या कधी एवढ्या जवळ येऊन अशा मनसोक्त त्यांनी गप्पा मारल्या असत्या. तर तो देखावा मला बघायचा होता डोळ्याने, म्हणून मग मी मम्मीलाही सोबत घेऊन गेली. आणि इथे बघा मम्मीही रडत होती, मीही रडत होती, कारण जाण्याचा दिवस नकोच. मी तुम्हाला बोलली ना याआधी पण की मला जाण्याचा दिवस नकोच वाटतो. तर असंच आमचं प्रेम आहे एकमेकांचं फॅमिलीमधलं, खूप छान वाटतं आणि हे असंच आमचं प्रेम शेवटपर्यंत राहो हीच ईश्वराच्या चरणी माझी प्रार्थना आहे. आणि इथे बघा शिरपूरची जर्नी संपूर्ण आम्ही निघालो होतो इथे जामनेर जाण्यासाठी माझ्या मोठ्या मावशीकडे. ते पण आमची वाट बघत होते आणि आम्ही एक दिवस लेट केलं तिकडे जाण्यासाठी. तर काका, मावशी, माझी ताई सर्वांचे कॉल येत होते. आणि माझी जी ताई आहे ती इथे माझ्याजवळच असते, पनवेलला राहते, पण आमचं दोघींची भेट कधीच होत नाही. एवढे आम्ही प्लॅनिंग करतो पण ते प्लॅनिंग आमचे काही सक्सेस होत नाहीत. जो तो ज्याच्या त्याच्या संसारामध्ये अडकलं ना की नसतो टाईम कोणाला. पण म्हणून मग आम्ही ठरवलेलं की तू जेव्हा येशील तेव्हा मी तिथे येईल, तुझी आणि माझी पण भेट होईल. घरी पोचल्याबरोबर चहा घेतला मस्त आणि त्यानंतर आम्ही बाहेर निवांत बसलो होतो. तर घराजवळ अशा ह्या गायी चालल्या होत्या, तर मुलांना एकदम आनंद ते बघण्यासाठी, कारण तिकडे कधी दिसत नाही एकाएकी, त्यामुळे मग त्यांना एकदम की आनंद वेगळाच असतो. आणि इथे सर्वांची कामं चाललेली मस्त. आणि हे माझ्या मावशीचं घर आहे जामनेरला, खूप सुंदर घर आहे. त्यानंतर संध्याकाळी आम्ही प्लॅनिंग केला फिरायला जाण्यासाठी, कारण तिथेही आम्ही 2च दिवसासाठी गेलेलो, म्हणून मग आमचं प्लॅनिंग झालं की बाहेर कुठंतरी मस्त रिलॅक्स टाईम स्पेंड करावा. आणि आम्ही सर्व निघालो सोनबर्डीला जाण्यासाठी. इथे जामनेरमध्ये आहे एक प्लेस, तर जे जामनेरमधून असतील त्यांना माहितीच असेल की हे सोनबर्डी कुठं आहे. ॲक्च्युली मला काही ॲड्रेस वगैरे नाही माहीत त्याचा, पण गेलो आम्ही तिथे आणि एवढं सुंदर होतं. मी ॲक्च्युली पहिल्यांदाच गेली तिथे, तर खूप छान होता तिथला निसर्ग आणि खूप मस्त वाटलं. जास्त धडपड तर माझ्या ताईची चाललेली की नाही तिथे जायचं आहे, तू बघ एकदा तिथे जाऊन किती छान आहे, किती रिलॅक्स वाटतं. तिचं माझ्या मागे सारखं चाललेलं की नाही जायचं आहे. आणि थोडंसं लेट झालं तर त्यात ती नाराज झाली की आता बघ आपल्याला तिथे फोटो नाही भेटणार, आपल्याला तिथे आता हे नाही भेटणार, अंधार पडेल. ती खूप नाराज झालेली, पण तिच्या खुशीसाठी आम्ही गेलो सर्वजण आणि ती खूप आम्ही फिरत होतो आणि ती हॅप्पी होत होती की हां सगळेजण फिरतात, मस्त फोटो काढतायत. तर अशी असते मोठी बहीण. तर इथे पोहोचलो होतो आम्ही सोनबर्डीच्या मंदिरावर. इथे महादेवाचं मंदिर आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे आणि आजूबाजूचा तुम्ही देखावाही बघू शकतात, खूप मस्त आहे. आम्हाला इथे खूप उशीर झालेला, आम्ही थोडं बॅडमिंटन खेळलो, खूप काही वेगवेगळे गेम्स खेळलो आणि खूप मस्त एन्जॉय केला.
आणि इथे निघण्याचा हा दिवस होता आणि मावशी बघा सर्व मुलांना घेऊन बसलेली. मला खरंच खूप आनंद होतो की मला जशा आयुष्यात मावश्या भेटल्या तशाच माझ्या मुलालाही भेटल्या. ते म्हणतात ना की आई आणि मावशीमध्ये, तर आई म्हणजे माझा जन्म आणि मावशी म्हणजे मी झाल्याचा आनंद. आई म्हणजे पुस्तकाची गोड सुरुवात आणि मावशी म्हणजे पुस्तकाचा गोड शेवट. आई म्हणजे शब्द, मावशी म्हणजे कविता. आई म्हणजे लाड, मावशी म्हणजे नुसताच हट्ट. आई म्हणजे माझं सुंदर आयुष्य आणि मावशी म्हणजे त्या सुंदर आयुष्याचा चित्रकार. अशा ह्या माझ्या मावश्या आणि माझ्या बाळाच्या मावश्या. इथे आम्ही पोचलो होतो घरी आणि मम्मी बनवत होती माझ्यासाठी लाडू, कारण मला दुसऱ्या दिवशी निघायचं होतं मुंबई जाण्यासाठी. तर मग चला ह्या सुंदर ब्लॉगची सुरुवात होती, तर आता शेवटही करावा लागेल. थांबवते मी या ब्लॉगला इथंच. भेटते लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये.